यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत या ठिकाणी करायचं आहे। मला सांगा सचिन भाऊ, तुम्ही अगदी दादांबरोबर पहिल्या दिवसापासून लढत येत आहेत। आता मुंबईकडे निघालात, बरीचशी तालुके, बरेचसे जिल्हे, बरीचशी गावं तुम्ही अनुभव तिथे आलात। काय वाटते, कशा पद्धतीचा हा सगळा लढा आहे? संघर्ष होता मराठा होता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 2 वर्षात असं गाव नाही की मी गेलो नाही, असा तालुका नाही, वाडा नाही, वस्ती नाही, काही नाही। आणि पुण्यात तर तुम्ही आजपर्यंत इतकं प्रचंड स्वागत झालं नाही, त्याच्यापेक्षा 4 पट स्वागत आज मला मनोज दादांचं या खेड राजगुरुनगर नगरीमध्ये होतं। म्हणून मी जे गाडीवर लाईव्ह करत होतो, मी भारावून गेलो की काय हा जोश, काय हा उल्हास, काय त्याच ऊर्जेने मनोज दादा काल सकाळपासून आंतरवालीहून निघाले आणि सकाळचे 5 वाजले जुन्नरला येताना। तरी ते दादाजी पब्लिक बघताय की हे समाज काहीतरी माझ्याकडे आशेने बघतोय। सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं पोर आहे, पण भले भले त्यांनी गार केले, सगळ्यांच्या छातडावर बसून आपल्या आरक्षणाची लढाई माझा एवढंच विनंती आहे। या ठिकाणी आपण जे आता चाललोय, माझ्यामुळे 1-2-5 मिनिटं पोलीस बांधवांनाही थोडा हे झाला असेल, पण त्या पोलीस प्रशासनालाही सांगू इच्छितो, आमचा येणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठा सेवक म्हणून चाललाय। तुमचं कसल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही। भावांनो, कुठल्याही जातीच्या, पक्षाच्या आणि नेत्याच्या विरोधात आपल्याला वक्तव्य करायचं नाही। मनोज जरांगे पाटील यांनी 2 वर्षापासून लढा चालू ठेवला। मराठ्यांचं रक्त आहे, सळसळतं रक्त आहे, इतिहास वेगळा आहे, पण आज आमच्या जातीवर वेळ आलेली आहे आणि एक शेतकऱ्याचा पोरग लढताय, त्यांनी सांगितलं शांततेत आपल्याला लढायचं, म्हणून 2 वर्षापासून आम्ही लढतोय आणि जीव गेला तरी चालेल, पण आता माघार घेणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। या भागात आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा भेटते। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे आमचा मराठवाडा। मराठवाड्याच्या पाठीशी म्हणजे हे आंदोलन मराठवाड्यात सुरू झालं आणि हळूहळू पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश सगळीकडे पोहोचलं आणि आमच्यासोबत 18 पगड जाती उभ्या राहिली, याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे। आमच्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, आदिवासी 18 पगड जाती या उभ्या राहिल्या, हे आमच्यासाठी फार फार आनंदाची बातमी आहे। आरक्षणचा मनोज दादा सांगतील त्या पद्धतीने होणार। आता मनोज दादा जो निर्णय घेतील, एकमेव एक बंदा काफी आहे, आमचा एकच माणूस निर्णय घेणार। फक्त बांधवांनो, काही सोशल मीडियावर चुकीच्या अफवा येतात, मनोज दादा माघार घेणार, पोलीस अडवायला आले, असं काहीच नाही। सगळं सुरळीत चालू आहे, पोलीस प्रशासनाचे आपल्याला योगदान आहे आणि आपण बघू शकतो हे सगळे तुमच्या सेवेसाठी आहे। या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून जे बांधव बघतात त्यांना सांगतो, या खेड राजगुरुनगर मध्ये आता दादा अजून माझ्यापासून लांब आहे, मी पुढं आमचं काय नियोजन आहे ते बघत चाललेलो आहे, तर त्या सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही बिनधास्त या ठिकाणी या सगळ्या बांधवांनी तुमची नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। अजून इथलं काय नियोजन आहे ते आपल्याला सांग।